विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये सुद्धा इच्छुकांची भाऊगर्दी आहे। बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन यांची नावं चर्चेत आहेत। सचिन सावंत, हनुमंत पवार, राजेश राठोड यांच्याही नावांची चर्चा सध्या जोरदार रंगतीये। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्ये सुद्धा विधान परिषदेच्या एका जागेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। कारण महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघी एक जागा येते आणि त्या एका जागेवरती ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये तर रस्सीखेच आहे, पण या दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची देखील मोठी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तरच पाठिंबा दिला जाईल अशी भूमिका काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेली आहे। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, आधीच शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे आणि त्यामध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्ये सुद्धा इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळतेय। कोण कोण रांगेत उभे? प्रज्ञा, आपण पाहतोय की परिषदेच्या 9 जागा आणि आणखी एक जागा, अशा 10 जागांची निवडणूक आहे। त्यापैकी आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येते आणि 9 जागा ज्या आहेत ते महायुतीच्या वाट्याला आहे। एक जागेसंदर्भात आपण पाहतोय की काल हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा जाहीर स्पष्ट केलेलं आहे आणि ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळी सुद्धा स्पष्ट आलेली होती की राज्यसभा ही शरद पवारांना द्यायची आहे आणि एक विधान परिषद जी आहे ती उद्धव ठाकरे यांचा क्लेम आहे। कारण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहे, त्यामुळे जर उद्धव ठाकरे ही निवडणूक लढणार असेल तर आमचा त्यांना पाठिंबा असेल अशी काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे। मात्र जर उद्धव ठाकरे लढणार नसेल आणि आणखी कोणाचं जर नाव समोर करणार असेल तर मात्र आम्हाला विचार करावा लागेल, चर्चा करावी लागेल अशी भूमिका जी आहे ती काँग्रेसने घेतलेली आहे। आणि ऑन रेकॉर्ड काल तशा प्रकारे हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। जर उद्धव ठाकरे लढले नाही तर काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक चेहरे आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चेहरा आहे, बाळासाहेब थोरात आहेत, सचिन सावंत आहे, राजेश राठोड आहेत, असे अनेक आहे ते 5 ते 6 नावं आहेत। त्यामुळे आपण पाहतोय का जर उद्धव ठाकरे लढले नाही तर साहजिकच आहे काँग्रेस त्या ठिकाणी दावा करेल आणि जास्तीत जास्त हर्षवर्धन सपकाळ किंवा बाळासाहेब थोरात यांच्या नावाची जी आहे ती विचार होऊ शकतो अशा प्रकारे सुरू आहे। 8 ते 10 नावं जवळपास आता समोर आलेली आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे। पक्षश्रेष्ठींना जे आहे ते भेटतील आणि यावरती चर्चा करणार आहे। जर उद्धव ठाकरे लढले नाही, दुसरं नाव जर कोणी दिलं तर नेमकी काय भूमिका घ्यायची, कुठलं नाव फायनल करायचं यावरती जी आहे ती चर्चा होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वेगळा ट्विस्ट जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरती सगळं काही अवलंबून राहणार आहे। त्यामुळे जर उद्धव ठाकरे लढले नाही तर साहजिकच आहे की त्या ठिकाणी काँग्रेस दावा करणार आहे, राष्ट्रवादी दावा करणार नाही, कारण राज्यसभेला जे आहे त्यांनी त्यांना मदत केलेली आहे। त्यामुळे आता शिवसेना आणि काँग्रेसचं जे आहे त्यांचा दावा आहे त्यापैकी आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरती सगळं अवलंबून आहे। निश्चित। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर काँग्रेसमधले इच्छुक नेते कोण आहेत? माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत प्रवक्ते, हनुमंत पवार प्रवक्ते, राजेश राठोड माजी आमदार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.